हल्ली ते रिफ्रेशर करतो म्हणजे काही विशेष नसतं. खाणं पिणं मजा मारणं. स्लीवलेस ब्लाऊज, उंच टाचेच्या चपला, हे सगळं शहरात मी ठेवून आले. झाडाखाली पण डिलिव्हरी केलेली आहे. रिकाम्या शाळेमध्ये डिलिव्हरी, कठीण डिलिव्हरी. 80% पेशंट हे क्लिनिकलीच डायग्नोस होतात, पण आता उलटं झालंय. काका पण सांगतात की आमच्या मुली आहेत 2. म्हणजे सोनोग्राफी म्हणा, कुठेही रिपोर्ट म्हणा, याचा आम्ही जास्त विचार करत नाही. मंडळी नमस्कार, मी अथर्व हर्डीकर स्वागत करतो तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये. आज मी आलेलो आहे लांजा तालुक्यातील हर्चे या गावामध्ये. या गावात येण्याचं कारण म्हणजे आपलेच प्रेक्षक आहेत स्वप्नील उंबरकर, ज्यांनी काही दिवसांपूर्वी मला प्रतिक्रिया लिहून सांगितलं होतं की या गावातील डॉक्टर कलवारी म्हणून जे गृहस्थ आहेत त्यांचं कोरोना काळातील काम, त्याचप्रमाणे त्यांची प्रॅक्टिस असेल किंवा त्यांनी काही पुस्तकं लिहिलेली आहेत त्या संदर्भात आढावा घेणारा एखादा व्हिडिओ बनवावा. त्यानंतर या कमेंटच्या दृष्टिकोनातून मी जेव्हा माहिती घेतली तेव्हा मला कलवारी कुटुंबियांचा परिचय झाला आणि आज मी या ठिकाणी व्हिडिओ करण्यासाठी आलेलो आहे. मॅडम नमस्कार. नमस्कार. तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती मनापासून स्वागत आहे. आज आपण आपल्या प्रेक्षकांपर्यंत तुमचं आत्तापर्यंतचं काम, जे वैद्यकीय क्षेत्रातील असू दे किंवा कोकणाच्या दृष्टीने तुम्ही इथे स्वतः राहून इतकी वर्ष जे करताय त्या दृष्टीने असू दे, आपण त्याचा आढावा घेण्यासाठी इथे आलेलो आहोत. सुरुवातीला तुमचा परिचय आपल्या प्रेक्षकांसाठी. मी डॉक्टर कलवारी. लग्न झालं 72 साली. तेव्हा मुंबई, ते पण गिरगावसारख्या ठिकाणून इथे हर्चे या गावी आले. त्यावेळेला इथे लाईट पण नव्हती, रस्ते नव्हते आणि अतिशय खेडेगाव म्हणतात तसं खेडेगाव होतं. डॉक्टरांनी 71 साली प्रॅक्टिस इथे चालू केली. 72ला आमचं लग्न झालं. पण आम्ही ठरवलं होतं की ग्रामीण भागात राहून सगळ्यांची सेवा करायची. पण त्यावेळेला इतकं माहिती नव्हतं की खूप त्रास होईल म्हणून. बरोबर. की खेडेगाव म्हणजे कसं पिक्चरमध्ये बघितलेलं. बरोबर. आता पिक्चरमधलं नेहमी साजरं गोजरच असतं. काही एवढं कठीण नसतं. खरंय. त्यामुळे वाटलं होतं की सहज होऊन जाईल. बरोबर. पण नाही. इकडे आल्यानंतर लोकांशी परिचय झाला आणि मुंबईपेक्षा सुद्धा मला इकडची लोकं खूप आवडली. मनाने चांगली आहेत, मदत करणारी आहेत. बरोबर. त्यांना गरज असू दे नसू दे, सगळ्यांच्या चौकशा करायला फार आवडतं. बरोबर. आणि ते त्यांच्या सुखदुःखात भाग घेतात. क्या बात आहे. हां, त्यामुळे मला कोकणात राहायला आवडलं. बरोबर. आता आमच्या घरामध्ये खूप माणसं होती त्यावेळेला. अच्छा. मी मुंबईहून जेव्हा आले तेव्हा आमचं चौकोनी कुटुंब, बर. आई वडील, तिघी बहिणी, म्हणजे तसं मोठ्या कुटुंबाची सवय नाही. बरोबर. पण तरीसुद्धा इथे एकत्र कुटुंबामध्ये मला आवडलं. माझे सासरे वैद्य होते, पण त्यांनी खूप मदत केली मला ह्यामध्ये ॲडजस्ट व्हायला, खेड्यामध्ये ॲडजस्ट होण्यासाठी. बरोबर. मी काही केलं, मला काही तेवढं जेवण जमत नव्हतं, अच्छा. पण मी काही जेवण केलं तरी ते छान आहे छान आहे म्हणायचे. पण माझ्या सासूबाई मग मला सांगायच्या, अगं हे कच्चं राहिलंय, त्याच्यामध्ये थोडंसं मीठ अधिक झालंय. बरोबर. पण त्यामुळे मी शिकत गेले. बरोबर. पण जेवण करण्या इतका मला वेळ नाही मिळाला. अगदी. कारण त्यावेळेला लेडी डॉक्टर इथे कोणी जास्त नव्हती. बरोबर. त्यामुळे आम्ही दोघांनी प्रॅक्टिसची सुरुवात केली. हां. मग मला आयतं सासूबाईंच्या हातचं जेवण मिळायला लागलं. कारण मी खूप बिझी असायची. खूप इंटरेस्टिंग गोष्ट मित्रांनो असणार आहे. आता आपण ज्या ठिकाणी उभे आहोत इथपर्यंत गाडीचा रस्ता ह्या कुटुंबियांनी केलेला आहे. वरच्या बाजूला आपल्याला इकडे गोठा दिसेल गुरांचा, वरती गवत पण साठवलेलं आहे. पूर्ण निसर्ग संपन्न असा हा भाग आहे. आता इथून आत जाताना आपण बघितलं तर सुरुवातीला गाडी पार्किंगसाठी व्यवस्था केलेली आहे. आपल्याला जरी डॉक्टरांची आणि मॅडमची कहाणी या व्हिडिओमध्ये आपण समजून घेणार असलो, त्यांचं वैद्यकीय क्षेत्रातील काम समजून घेणार असलो, तरी आपण प्रत्येक व्हिडिओमधून कोकणातील जी जुनी घरं दाखवत असतो तसं जुनं घरसुद्धा आपल्याला या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे. आपण बघितलं तर भरपूर झाडं वेगवेगळ्या प्रकारची तुमच्या परिसरात दिसत आहेत. नेमकी कोणकोणती झाडं आहेत? सुपारी आहे, हे साग आहे, काजू आहेत, ही आहे ती गवती चहा आहे, ही फुलांची झाडं आहेत. बरोबर. पण हे जास्त आहेत, सुपाऱ्या जास्त आहेत. बर. हे सगळं वेस्टेज ह्याचं दवाखान्यातलं. ओके.
मग आता ह्याचं काय पुढे व्यवस्था असते? हे आता तो हा येईल ना भंगारवाला, हा, त्याला ते देऊन घेऊन टाकतो कलेक्ट आम्ही. करतात. हा. ओके. आता ही पडवी पहिल्यांदा पूर्ण होती, संपूर्ण. आणि हे जे होतं झोपाळा, तो इथे होता झोपाळा. बरोबर. पण आता काय केलं की आम्हाला जागा कमी पडायला लागली, म्हणून आम्ही हे वाढवलं. अच्छा. ही बघा, ही नवीनच भिंत दिसते, बरोबर. ही आधी नव्हती हो. भिंत. बरोबर. आणि इथे चालू केलं, बरोबर. म्हणजे पेशंटना जर सलाईन लावायचंय किंवा जास्त असेल किंवा खूप जाड एखादा पेशंट आहे की त्याला आतमध्ये चालता पण येत नसेल, तर बरोबर. इथे किंवा झोपाळ्यावरती ठेव. बरोबर. म्हणजे आवश्यकतेनुसार पुढे हे झालेले बदल आहेत घरातले. एक्सटेन्शन. बरोबर. आणि आपल्यासोबत आता पाठीमागे आपल्याला फ्रेममध्ये डॉक्टर पण दिसतील, आपण त्यांच्याशी सुद्धा संवाद साधणार आहोत. इथे गणपती ठेवतो आम्ही. अच्छा, म्हणजे हे टेबल खास टेबल गणपतीसाठी गणपतीचंच ठेवलेलं आहे. ओके. हे आमचं देवघर. हां. देवघर बघा. आमच्या माऊचा पण कडा, हो. माऊ गाळून आहे ते. त्याच्या पाठीमागे सेफ डे आहे. बरोबर. म्हणजे नर्सिंग होम आमचा अजूनही चालला. डिलिव्हरी. क्या बात आहे. पाच घर. इथे खिडकी होती. इथे एक खिडकी होती. अच्छा. इथून काय द्यायचं झालं तर स्त्रिया हा, म्हणजे बाहेर जायचं नाही, बाहेर खिडकीतनंच काय ते द्यायचं. किंवा कोण आलं गेलं की तिथून बघायचं. ओके. पण ती आता तुम्ही नंतर बुजवली. नंतर हे केली. ओके. बरोबर. तिथे एक खिडकी होती. हां. ही आहे अजून तिकडची खिडकी. इथून काय लागलं तर द्यायचं, पण बाहेर जायचं नाही. हां. आता हे स्वयंपाकघर होतं. अच्छा, इकडे. हां, हे इतकं होतं. आणि त्या बाजूला बाळंतणीची खोली होती. तर या बाजूला एक खोली होती. अच्छा. फ्रीज आहे ना, त्याच्या पलीकडे ती खिडकी आहे ना, हां. अशी छोटी खिडकी होती. अच्छा. मग तिकडे त्या हे राहायच्या, आते म्हणा, आजोबांच्या किंवा कोण पेशंट वगैरे आलेले त्यांच्यासाठी त्या खोल्या होत्या. ओके. ही बाळंतणीची खोली. अच्छा. दरवाजे पूर्वी देते. बरोबर. कुसाचे दरवाजे. हो, पूर्वीचे. हे बघा, खाली कडी वगैरे आहे. बरोबर. हा दरवाजा असा वर केल्यावर काढता येतो, मला वाटतं बाहेर हो, पूर्ण. तिथे मोरी होती. म्हणजे माझं लग्न झाल्यानंतर आंघोळ वगैरे आम्ही त्या तिथे करायचो, ओके. त्या रूम मध्ये. बरोबर. ही पडवी होती मागे. तिथे एक वाईन होतं. अच्छा. विराट पण होते. घिरट होती. हो, हे इथे त्यांनी आता नंतर केलंय, हां. पण पूर्वी तेवढाच भाग होता, ओके. ओपन होतं हे सगळं. अच्छा. भरपूर पाणी होतं. वा. ते बघा. आता मला सांगा, तुम्ही मगाशी जो उल्लेख केलात की पिक्चरमधलं बघितलेलं कोकण आणि प्रत्यक्ष इथे आल्यावर कोकण जे वेगळं होतं, त्यानंतर कुटुंबियांनी कसं सांभाळून घेतलं, तर त्याबाबत थोडंसं विस्तृत, की किती दिवस गेले तुम्हाला ॲडॉप्ट करायला स्वतःला इथे? तसं काय जास्त दिवस नाही लागले, एखादा महिना लागला असेल, कारण मी डॉक्टर असल्यामुळे प्रॅक्टिसच असायची ना, दवाखान्यातच सतत. बरोबर. त्यामुळे तसा वेळ नाही लागला. बरोबर. आणि घरातली माणसं सगळी छोटी ती मुली वगैरे होत्या ना, नंदा माझ्या, त्या इतक्या प्रेमळ होत्या, सासू सासरेही प्रेमळ होती, त्यामुळे तसा वेळ नाही लागला. तर त्या काळात तुम्ही जेव्हा डॉक्टर म्हणून इथे आलात, तर महिला डॉक्टर इथे आजूबाजूच्या परिसरात किंवा तालुक्यात किती होत्या, आणि मग त्या दृष्टीने लोकांनी ते ऍक्सेप्ट कसं केलं, किंवा कशा लोकांच्या रिएक्शन्स होत्या? रिॲक्शन चांगल्या होत्या, हा. कारण मी जरी मुंबईचे होते तरी फार फॅशनेबल वगैरे अशी नव्हते. त्यामुळे इथे आपण राहणार म्हटल्यानंतर स्लीवलेस ब्लाऊज, उंच टाचेच्या चपला, हे सगळं शहरात मी ठेवून आले. इथे मी इथल्यासारखीच वागत होते, की 2 खांद्यांवरती पदर घेऊन जाणं. उलट काही कुणबी समाजातल्या बायका म्हणायच्या सुद्धा त्यांच्या सुनाना की डॉक्टरनी सारखंच तुम्ही वागायला पाहिजे, तिचा कधी एका खांद्यावरती पदर नसतो बघा, तुम्ही आता नवीन कशा वागता. दवाखाना पण बघायचा आहे आपल्याला, कारण दवाखाना खूप बघण्यासारखा आहे. मी मगाशी जाऊन आलोय, आणि आपल्या प्रेक्षकांसाठी एक पर्वणी आहे ह्या घराची भेट, म्हणजे कारण या दवाखान्यात आत्तापर्यंतचं या इथे किती माणसं बरी होऊन गेलेली आहेत. 5-6 पिढ्या म्हणते. आमच्या वेळेची गोष्ट सोडूनच द्या. बरोबर. बरोबर. पण आजोबा पणजोबा म्हणजे बाळ कलवारी मूळ आमचं. बरोबर. तो पण वैद्य होते. अच्छा, म्हणजे 1 शतक पूर्ण जवळजवळ म्हणायला हरकत नाही.
आता आपण आतमध्ये जाऊया आणि आतमध्ये जसं आपण शोकेस बघू असं आपल्या लक्षात येईल की आत्ताच्याच पिढीची हे फक्त शोकेस आहे, तरीसुद्धा त्यात किती किताब सर्व आपल्याला बघायला मिळतील. लग्न झाल्यानंतर 8 वर्षांनी 2 मुलगे झाले मला, पण शिक्षणाची इथे सोय नव्हती. त्यामुळे डॉक्टरनीच मला दवाखाना तिकडे काढून दिला मुंबईला. अच्छा. आणि माझं माहेर तिकडे असल्यामुळे आई आणि वडील मध्ये मुलांना बघत होते. पण 33 वर्ष मी तिथे दवाखाना चालवला. अच्छा. शिक्षण होईपर्यंत. बरं. आता धाकटा माझा इंजिनियर आहे, मोठा डॉक्टर ह्याला आहे, बॉम्बे पोर्ट ट्रस्टला रेडिओलॉजिस्ट आहे. बरोबर. हां, मग त्यांचं सगळं सेटल झालं आणि मी परत इकडे आले. अच्छा. तर आता जवळजवळ 13 सालापासून मी इकडेच आहे. ओके. म्हणजे लग्न झाल्यावर गावात, 8 वर्ष गावातून परत शहरात शहरात मुलांच्या शिक्षणासाठी आणि शहरातून परत गावात. म्हणजे एक प्रकारचं सॅक्रिफाईस आहे थोडं पण त्यांचं पण वेगवेगळ्या सॅक्रिफाईस आहे हा. की इथे कोणीच नाही. म्हणजे त्यांनी हाल खूप काढले बरोबर. त्यावेळेला. बरोबर. भूक लागली तर. पण मग ते विचार काय करत होते, आम्हाला दवाखाना मुंबईला सुद्धा दुसरा चालू करायला आम्ही काढला होता. पण हे काय म्हणाले की आता मी या लोकांच्यात इतका मिक्स झालो आहे की त्यांना सोडून यायचं म्हणजे मला ना जीवावर येते. नाहीतर मग माझी तिकडे प्रॅक्टिस चांगली होती, पण हा इमोशनली ही वॉज अटॅच विथ ऑल दीज पीपल. बरोबर. इतकं इमोशनली अटॅच की कधी रजा घेणं नाही. मुलाच्या लग्नाच्या वेळेला आदल्या दिवशी आले, लग्न अटेंड केलं, दुसऱ्या दिवशी सकाळी पूजा लग्नाची आणि परत आले. बरोबर. हा. काय असायचं, कोणी एंट्री म्हणजे टायफॉइड असे पेशंट असायचे. आणि एक गोष्ट मला अजून लक्षात म्हणजे आली, डिलिव्हरीचे पेशंट असायचे, त्यांची डेट असायची. मग थांबता यायचं नाही ना, आपल्यावर अवलंबून आहे म्हटल्यानंतर येता यायचं नाही. जमेन आहे. बरोबर. ते कुठे जाणार मध्ये. यावं लागेल. हा, माझं ज्या वेळेला फायब्रॉइडचं ऑपरेशन झालं, मी मुंबईला अपॉइंटमेंट घेतली होती, पण इथे हे काय म्हणाले की इकडचे डॉक्टर जे रोटी थोर होते ना ते चांगले आहेत, आपण इथेच करूया ऑपरेशन. म्हणून ऑपरेशनला डॉक्टर गुरुवार धरून आम्ही ऑपरेशन केलं आणि ते रात्रीचे रोज रत्नागिरीला यायचे, सकाळी परत यायचे. ज्या दिवशी माझं ऑपरेशन झालं त्या दिवशी डॉक्टर तिकडे माझ्याबरोबर होते. इथे एक पेशंट डिलिव्हरीला आला होता. अच्छा. हां, मग तो इथल्याच एका दुसऱ्या डॉक्टरकडे गेला, डॉक्टर नाहीत म्हटल्यावर, अँड दॅट चाइल्ड एक्सपायर्ड. त्यावेळेला ते इतके म्हणत होते की आमचे डॉक्टर असते तर आज, यांना आप्पा म्हणतात सगळे, की आमचे आप्पा असते तर असं झालं नसतं. आणि मग मला तिथे हुरहुर लागली. फिफ्थ चाइल्ड, पाचवा मूल. 4 मुलींवरती हा 5वा झाला, म्हणून ह्याला पा म्हणायचे सगळेजण. मग आप्पा झाला, आणि मग डॉक्टर झाल्यावर सगळे आप्पा साहेब झाले. ओके. नंतर मग आप्पा साहेब सर झाले. ओके. क्या बात आहे. नक्कीच, म्हणजे अशा खूप आठवणी आहेत. आपण डॉक्टरांशी पण बोलणार आहोत. आता एकदा आपण दवाखाना, तुमचा आयुष्यातला सर्वात महत्वाचा भाग आणि सर्वस्व आमचं म्हटलं तरी चालेल. खरंय. आमच्या बरोबरचे एक डॉक्टर आले होते, तर ते म्हणाले, शी तुम्ही इतक्या जुन्या घरात राहता, माझा बघ किती बंगला मी मस्त बांधलाय. तर मी त्याला सांगितलं, आमचं ते कपाट उघडून बघ, त्या कपाटामध्ये एकूण एक औषधं आहेत, कधीही लागली 24 म्हणजे अगदी इमर्जन्सीला, हा, तरी आमच्याकडे सगळी औषधं आहेत. आणि तू वरती कपाट बघ, आमचं पुस्तकांनी किती भरलेलं आहे, ते अगदी अपडेट आहे. मग मी श्रीमंत की तू श्रीमंत ऍज अ डॉक्टर. खरंय. आणि इतक्या सुंदर घराला आधी मुळात अशी टिप्पणी येणं म्हणजेच आश्चर्यकारक आहे माझ्यासाठी आणि आपल्या प्रेक्षकांसाठी सुद्धा. मॉडर्न लोक पण तरी सुद्धा ह्यातली ब्युटी ज्यांना कळली नाही त्यांचं जीवन व्यर्थ आहे असं मी म्हणेन माझ्या दृष्टिकोनातनं. कारण खरोखरच एका सुंदर निसर्गरम्य भागातलं आणि सुंदर घर, आणि त्यात तुमच्यासारखी सुंदर माणसं, कारण ज्यांनी आपलं पूर्ण जीवन अर्पण केलेलं आहे इथल्या रुग्णांसाठी. आणि एक आरोग्य मंदिर असं या घराला म्हणायला हरकत नाही, कारण पिढ्यानपिढ्या 5 पिढ्या इथे हरचे गावातच नव्हे तर आपल्या बोलण्यातनं मगाशी आलं की अन्य गावात जाऊन सुद्धा. आणि तो प्रवास कसा होता, आता गाड्या आल्या, रस्ते झाले, परंतु नदीतनं बोटीतनं जाऊन ह्या माणसांनी इथे सेवा केलेली. पूर्वी डोली होती इथे रुग्णांना आणण्यासाठी. तर त्याबद्दल थोडंसं मॅडम तुम्ही सांगा. सांगते. प्रत्येक घरात तुम्हाला त्यावेळेला पाळणा दिसेल. पाळणा तो ज्या वेळेला घरातला एखादा माणूस गंभीर आजारी असेल तर नेता येण्यासारखं नसलं तर रिक्षा नाही, रस्ते नाहीत, कुठचं व्हेकलच नाही, बरोबर, एक असा मोठाच्या मोठा काय म्हणतात त्याला, वासा,
त्या वाशाला ते बांधून त्याचा पाळणा तयार करायचे, पालखी. पेशंटला घरी घेऊन यायचे. पण त्याच्याबरोबर सगळं असायचं त्याच्या. हा, पण त्या पाळण्यामध्ये आत्तासारख्या अँब्युलन्स म्हणजे ज्या इमर्जन्सी अँब्युलन्स आहेत त्याच्यासारखं नाही, पण कांदा. अच्छा. म्हणजे त्यांना इमर्जन्सीसाठी बाहेर कोणाकडे पाणी सुद्धा मागायला लागायचं नाही. हो. पाणी असायचं, गुळ असायचा, पेज घेऊन यायच्या ह्याच्यामध्ये. कारण ह्याचे पेशंट जे असायचे स्नेक बाईटचे, ओके. त्याला चालवायचं नसतं, मग त्याला त्यात टाकून आणायचे. हो. घरोघर पाळणे असतात ना लहान बाळाचे, त्यांची तयारी असायची. डोळी घेऊन चाललं. काजऱ्याची पानं पण असायची. काजऱ्याची अच्छा. पानं. म्हणजे मेंटल काय त्याला वाटत होऊ नये. बरोबर. तुम्ही आता प्रॅक्टिस आतापर्यंत जास्त आयुर्वेदात केलेत की ॲलोपॅथीमध्ये? ॲलोपॅथीमध्ये. इथे ॲलोपॅथी इमिजिएट लागतं, ॲलोपॅथीच लागतं. बरोबर बरोबर आणि वी आर अलाउड. सगळे आमचं रजिस्ट्रेशन Emergency सगळे येतात. बरोबर. आता इथे किती गावातले पेशंट्स येतात तुमच्या घरी? लांज्यापासूनचे येतात. होय. हो, अच्छा. लांज्यातला ते लिंगायत वगैरे आहे ते सगळे इकडे येतात. बरोबर. नंतर इथे कुठचं ते आता मगाशीच येऊन गेले बघा 2-3. कोतापूर. कोतापूर, भू कोतापूर, बरोबर. तिथपासून ते सगळे इकडे येतात. अगदी ते ओणी बिणीच्या बाजूचे. अच्छा. पुण्याहून सुद्धा येतात. हा, म्हणजे रेप्युटेशन काय असतं किंवा विश्वास काय असतो हे यातून लक्षात येईल आणि किंवा result मिळतात ना त्याचे. रिझल्ट मिळतात म्हणून येतात. अगदी अगदी. आता आडिवऱ्यात सुद्धा, आडिवऱ्यामध्ये आम्ही 2 वाजता चालू करतो. बरोबर. ते संध्याकाळी 8 काय 9 काय पेशंट येत असतात. राजापूर पासून येतात, पूर्णगड पासून येतात, रत्नागिरी पासून येतात. कुठे? आडिवऱ्यामध्ये. बरोबर. नावं लिहावी लागतात, आधी नंबर लिहावे लागतात. बरोबर. आणि नंबर प्रमाणेच आम्ही घेतो. आता एकूण किती ठिकाणी प्रॅक्टिस चालते तुमची? 3 ठिकाणी. 3 ठिकाणी. आणि हे 4थं आमचं. अच्छा. दिस इज मेन. 12 वाजेपर्यंत असतात. हे आमचं मेन. हेडक्वार्टर. हा, की 12 वाजेपर्यंत आम्ही असतोच. अच्छा. मध्ये नदी आहे. ओके. पलीकडचे जे पेशंट आहेत हा. अगदी नाट्यापासूनचे, नाटं यू मस्ट बी नोईंग. हो. नाटं ऐकून अगदी माहिती. अगदी. नाटं, मोगरं, बरोबर. तिथून पेशंट ओके. याच्यापर्यंत येतात, तरीपर्यंत या. ओके. आणि तिथून पलीकडे येतात बरोबर. आणि इकडे येतात. इथे आल्यावर काय रचना असते? तुम्ही कुठे बसलेले असतात? पेशंट इकडे बसते. ओके. आणि डॉक्टर तिथे बसतात. अच्छा. अजूनही म्हणजे किती जुन्या पद्धतीची रचना आणि छोट्याशा जागेत. म्हणजे जास्तीत जास्त आता बाकी आपण शहरात गेलो तर सगळं मॉडर्नाइज आणि त्याच्यावर जास्त लक्ष केंद्रित केलेलं असतं. मोठं हॉस्पिटल असलं, चकचकीत असलं तरच पेशंट बरा होतो असं नाहीये. नाही, काहीच की संबंध नाही. डॉक्टरांनी झाडाखाली पण डिलिव्हरी केलेली आहे. रिकाम्या शाळेमध्ये डिलिव्हरी, कठीण डिलिव्हरी जिचा Complicated. कॉम्प्लिकेटेड Retain होती. placenta. आतमध्ये प्लासेंटा रिटेन झाला होता. प्लासेंटा म्हणजे ती वार असते, ती बरोबर. वार राहिलेली होती. त्या बाईला आणलेलं तिथे ते हे करून ते आडिवऱ्यात गेले. बरोबर. स्नेक बाईट कुठेही, अगदी जीपमध्ये सुद्धा. आणि टाके घालणं तर कुठे जिथे असू तिथे आमच्याबरोबर हे बघा, हे आमच्या बरोबर. बॅगा असतात 4-5. आमचं ते अच्छा. सगळं भरलेलंच असतं. ओके. हे आता उघडं आहे. मी मुंबईला ज्या वेळेला गेले त्यावेळेला 33 वर्षापूर्वी, हो. इथे मला सवय झाली होती डिलिव्हरीची. तर मी जिथे करत होते घाटकोपरला, माझ्या बाजूला एक भाभी होती. तिच्या सुनेच्या पोटात इतकं जोरात दुखायला लागलं हा. की काही व्हेइकल मिळत नव्हतं. बरोबर. ती माझ्याकडे घेऊन आली हा. आणि मी तिची डिलिव्हरी करून टाकली. ओ. आणि त्यामुळे एकदा बोरिवलीहून पेशंट आलेला, तो चालला होता राजावाडीला. बरोबर. आणि गाडीमध्ये त्याला रिक्षेमध्ये फार पोटात दुखायला लागलं. ते म्हणाले इथे कलवारी डॉक्टर आहेत ना, त्या करतात. बरोबर. म्हणून ते आले. गर्दी चिकार होती. पण बरोबर. पेशंटने इतकं हेल्प केलं की शेजारच्या बाईने चादर आणून दिली. चादर अशी मध्ये लावली, तिची डिलिव्हरी करून तिच्या हातात बाळ दिलं. मग म्हटलं की राजावाडीला जायलाच पाहिजे, कारण तुम्हाला ते नोंद करावी लागेल बरोबर. त्याच्यासाठी. बरोबर. म्हणजे जर आपल्याला काही स्किल असेल बरोबर. तर तुम्ही कुठेही सर्वाईव्ह होऊ शकता. खरंय. मग त्याच्यासाठी तुम्हाला मोठं हॉस्पिटलच पाहिजे असं नाही. आता काही ठिकाणी काय आहे, इमर्जन्सी सगळीकडेच ठेवता येत नाही. बरोबर. आता आम्ही एक ऑक्सिजन ठेवला, पण अगदी. आयसीयू इथे नाहीच आहे. बरोबर. मग आम्हाला आयसीयू साठी तरी पाठवायला पाहिजे. इलेक्ट्रिसिटी नाही. बरोबर. इलेक्ट्रिसिटी नाही. म्हणजे आमटे कुटुंबियांचं जसं एक प्रकारे तिकडे आनंदवनात कार्य आहे कुष्ठरोगांचं, म्हणजे तो वेगळा प्रकार असला जरी टोटली, तरी कुठेतरी आज तुमचं इकडे आपल्या कोकणाच्या ग्रामीण भागात त्याच प्रकारचं डेडिकेशन आहे आणि त्याच प्रकारचं कार्य आहे. कारण
आपण एका व्हिडिओमध्ये सगळे अनुभव सांगू शकत नाहीत, परंतु तुम्ही आयुष्यात किती प्रकारचे पेशंट्स फेस केले असतील किंवा किती पेशंट्सना बरं केलं असेल, अधिक माहिती डॉक्टरांविषयी ज्यांना हवे त्यांनी त्यांची पुस्तकं नक्की वाचा. त्यांनी आतापर्यंत 3 ते 4 पुस्तकं लिहिलेली आहेत. आपण डॉक्टरांशी बोलल्यावर आपल्या लक्षात येईल नेमकी कोणती पुस्तकं आहेत, कधी लिहिलेली आहेत, भविष्यात कुठली पुस्तकं येणार आहेत का. कारण जे वाचक वर्ग असतो त्यांना असा खुराक हवाच असतो कायम चालू, तर त्यांच्या दृष्टीने सुद्धा आपण जाणून घेणार आहोत ही माहिती. कोमसापचं ज्या वेळेला ह्यांना पारितोषिक जाहीर झालं तेव्हा हे अध्यक्ष कर्णिक सर होते, मधु मंगेश कर्णिक. तेव्हा त्यांनी भाषणात सांगितलं की असा एक डॉक्टर पूर्णगडच्या कोपऱ्यात आहे आणि इतकी वर्ष एवढं काम करतोय ते आम्हाला माहीत नव्हतं. हे काम बाबा आमटेंच्याहून कमी नाही, डॉक्टर कोल्ह्यांहून कमी नाही, त्यांच्या एवढंच हे काम आहे असं त्यांनी त्यावेळेला सांगितलेलं भाषण. म्हणजे मी तुलना केली ही कुठेही योग्य चुकीची केली. ठरणार नाही, कारण इतक्या मोठ्या माणसाने याआधीच तुलना केलेली आहे. आणि 33 वर्ष एकट्यानी सोलो प्रॅक्टिस आहे त्यावेळेला. बरोबर. आणि जे कोणी उंबरकर आहेत त्यांचे मी विशेष आभार पुन्हा एकदा मानतो, कारण त्यांनी इतकं छान ठिकाण मला सुचवलेलं आहे व्हिडिओसाठी. कारण आपला नेहमी प्रयत्न असतो की कोकणातल्या सामान्य माणसांच्या असामान्य गोष्टी, खरं तर तुमच्यासारखी माणसं सुद्धा असामान्य आहेत, त्यांचं हे मोलाचं कार्य आहे, अमूल्य कार्य आहे, शब्दात वर्णन करता येणार नाही इतके अनुभव गाठीशी तुमच्या आहेत. हे बघा, हे ऑक्सिजन आहे, ECG मशीन आहे. अच्छा, हे बघा. बर. त्यामुळे दम्याचा वगैरे पेशंट आला किंवा झाला तर पटकन आम्हाला साधारण त्याचं SpO2 वाढवून पाठवू शकतो आम्ही. बरोबर, ऑक्सिजन लेवल. बरोबर. इथे ECG मशीन आहे. अच्छा, प्रत्येक याचा उपयोग केलेला आहे ना. हे बघा, जागेचा. इथे लगेच ओके. हे करताय. कमाल आहे. म्हणजे हरच्यासारख्या गावात एवढ्या सगळ्या यंत्रणा उपलब्ध असतील असं कोणाला यापूर्वी वाटलं नसेल. स्टेटस एपिलेप्सी आली तरी आमच्याकडे. स्टेटस एपिलेप्सी म्हणजे हा, आकडी. अच्छा. आता एक महिन्यापूर्वी हा. एक लहान मूल आलं. हा, केवढ्या म्हणजे जोरातच त्याची ही होती, आकडी जोरात होती. बरोबर. तो रडायला लागला. तो इकडचा मोठा कॉन्ट्रॅक्टर आहे, बरोबर. पण तो रडायला लागला की आता मी रत्नागिरीपर्यंत पण नेऊ शकत नाही. बरोबर. पण त्याचं इंजेक्शन पण आमच्याजवळ होतं. ते इंजेक्शन दिलं आणि अर्ध्या तासात तो मुलगा कमी होऊन झोपला. वा, तेव्हा त्याला पटलं की अरे आपल्या गावात सुद्धा असे डॉक्टर आहेत. खरंय. कारण त्यांना नंतर आम्ही हॉस्पिटलमध्ये बाकीचे चेकअपसाठी पाठवलं. बरोबर. तेव्हा ते म्हणाले की ह्याला काय दुसरं द्यायला पाहिजे, तुमच्या डॉक्टरने योग्य तेच दिले. बरोबर. ह्या दोघी आमच्या. येस. या ही कंपाऊंडर नाही आहे पण अलखीनबाई आहे ती. तर माझ्या जाऊबाई. माझं नाव गौरी दिलीप वागळे आहे. मी इथे आता राहते म्हणजे कंपाऊंडर आहे. माझं गाव देवी असोळ 23 पासून आहे. अच्छा, म्हणजे 3 वर्ष झाली. हो. पण मी आल्यापासून बघतोय एकदम घरगुती संबंध आणि घरातल्या माणसाप्रमाणे तुझा इथला वावर आहे, इव्हन तुमच्या दोघींचाही. हो, तर ते नातं कसं काय निर्माण झालं? म्हणजे काका काकीच एवढे चांगले आहेत आणि त्यांनी. म्हणजे ते सर मॅडम कल्चर नाहीये तुमच्याकडे, ते पण मी नोटीस केलं. तुम्ही आता काका काकी म्हणताय, हो. तर एवढं रिलेशन तुमचं. हा, म्हणजे सुरुवातीला आले तेव्हा मी सरच म्हणायचे, नंतर मग काका आणि काकीने स्वतः बोलले की असं सर वगैरे बोलत जाऊ नको, काका काकी बोललीस तर अतिच. बरोबर आहे. पेशंट बरे होऊन जातात वगैरे, जाम मजा येते वगैरे ते सेवा करताना. आणि रात्री पण मध्ये मध्ये सिरियस पेशंट रात्रीच असतात, आधी 12:30 नंतरच 1-2 कधी पण असतात. ते बेल मारतात तेव्हा पहिल्यांदा जाग नाही येत, पण नंतर ते असे मारतच असतात 1-2 वेळा. त्याच्यानंतर मग खाली यायचं लाईटला वगैरे. काका येतात, ते तर बसतात आणि मला काही गोळ्या वगैरे असेल तर ते सांगतात द्यायला. ओके. अगदी सिरियस असेल तर मग काय ऑक्सिजन वगैरे लावावा लागतो. अच्छा, तुला कोकणात राहायची आवड आहे की शहराचं अट्रॅक्शन आहे? भविष्यात काय वाटतं? नाही, कोकणच ठीक आहे. शहराचं काही एवढं हे नाही वाटत. अच्छा. नमस्कार, माझं नाव शिवानी विलास लिंगायत. मी इथेच म्हणजे याच गावातली आहे, हर्च्यातली. देऊवाडीत राहते आणि माझं शिक्षण इथेच झालं आहे गावातच. बॅरिस्टर नाथपाई विद्यालय हरचे. ओके. तिथे. आणि इथे मी काकांकडे, म्हणजे आम्ही डॉक्टरांना काका काकी म्हणतो. ओके. त्यांच्याकडे आता कंपाऊंडर म्हणून काम करते. किती वर्ष झाली? 2 वर्ष. 2 वर्ष झाली. आणि तुमचं शिक्षण काय झालंय? 12वी सायन्स. 12वी सायन्स. आणि म्हणजे आता बाहेरून
ग्रॅज्युएशन कम्प्लीट काकांची पुस्तकं आणि त्यांचे जे अनुभव आले ते गोष्टी आम्हाला काकी वाचून दाखवतात. बरोबर. म्हणजे अगोदर त्यांच्यासोबत काय काय घडलं, लोक कशी त्यांच्यासोबत हे होते. बरोबर. ते सगळं. इथे सकाळची 6:30ची वस्तीची गाडी येते रत्नागिरी, त्या गाडीने येते मी. ओके. त्याच्यानंतर इथलं काम सगळं दवाखान्यातलं तुमचं घर किती लांब आहे इथून? 2 किलोमीटर. अच्छा. ह्यांच्याकडे आता लग्न होतं तेव्हा आम्ही दोघींनी म्हणजे इथे जे पाहुणे आले त्यांच्यासोबत मिळून मिसळून आणि म्हणजे दादा वहिनी वगैरे आले होते ना डॉक्टरांचे मुलगा वगैरे. हो. तर त्यांची म्हणजे जेवण वगैरे ते सगळं आम्ही नीट केलं असं. बरोबर. आणि काही पेशंट असे म्हणजे आम्हाला विचारतात की तुम्ही दोघी बहिणी बहिणी सख्या आहेत काय. म्हणजे एवढं तुम्ही या घरात सामावून गेलेला आहात हा. आणि घरातल्याच एक झालेला आहात, अशा प्रकारचं नातं आहे तुमचं. हा. परत डॉक्टरांना पण विचारतात की म्हणजे हे तुमचे कोण किंवा नाती आहेत काय. बरोबर. आम्ही कधी बाहेर फिरायला गेलो ना, गुरुवारची सुट्टी असते तर. बरोबर. तर तेव्हा पण तिकडे विचारतात. अच्छा. की हा कोण आहे तुमच्या बरोबर. त्या पण ते म्हणजे काका पण सांगतात की आमच्या मुली आहेत 2. एवढं छान नातं आहे तुमचं. क्या बात आहे. थँक्यू सो मच. आज तुम्ही आम्हाला वेळ दिलात आणि तुम्हाला तुमच्या भावी वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. धन्यवाद. थँक्यू. हा पण धन्वंतरी देवाचा. रोज नमस्कार करून आता मी प्रवेश करतो बरोबर. मग आतमध्ये जातो, आणि आल्यावर सुद्धा त्याचं दर्शन घेतो आणि वरती जातो. बरोबर. आपण एकदा आता वरचा भाग आपल्या घराचा जो राहिलाय तो बघूया. इथून सगळं बाहेरचं दिसतं. ओके. वा. इथे आमचा आहे देव आहे. आपल्यासोबत स्वतः डॉक्टर आहेत. डॉक्टर साहेब नमस्कार. नमस्कार. तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती मनापासून स्वागत. आणि विशेषतः तुमच्या वैद्यकीय क्षेत्रातील कामाचा आढावा घेण्यासाठी हा व्हिडिओ खरं तर आपण बनवतोय. परंतु तुमचं घरसुद्धा इतकं सुंदर आहे, इतक्या निसर्गसंपन्न परिसरात आहे की ते सुद्धा आपल्या प्रेक्षकांना नक्की आवडेल. परंतु आता आपल्या मूळ विषयाकडे आपण परत येऊया. आम्ही जी सुरुवात केली मी ती 24 तास काम करायला सुरुवात केली. पेशंट इमर्जन्सी कधीही येते, अगदी सगळा दिवसभर असते, रात्री पण. त्यामुळे कोरोनाचा आम्हाला काही विशेष वाटला नाही. अगोदरच आमची तयारी होती सगळी, मानसिक काम करण्याची, शारीरिक होती. त्यामुळे ते पण काम होऊन गेलं. ते लोकांना इतकं व्हावलं की फक्त कोरोनाच म्हणतात ते तो पिरियड. ऍक्च्युली आमचं 55 वर्ष हे कोरोना सारखीच काम करतोय आम्ही. मला पण इथे आल्यावर तेच जाणवलं, आपण जेव्हा गप्पा मारत होतो की कोरोनाचा काळ असा किती होता, 2 ते 3 वर्ष. तेवढं त्या काळात तुमची मेहनत जास्त झाली असेल, परंतु दीडपट झाली अगदी. परंतु इतके वर्षांच्या तुमच्या आठवणी ज्या आहेत रोजच काम आहे ते. खरंय. इमर्जन्सी कधी येते, मग ते 1-1 तास जातो त्याच्या स्नेक बाईटचा, डिलिव्हरीचा किंवा सीओपीडी, अस्थमा. परवा एक हा आला वाघ चावलेला, होय, डोक्याला चावला होता, सुरभे म्हणून. त्याच्यामध्ये 3 तास गेले आमचे. म्हणजे बिबट्या हल्ला केला त्याने. कुसुमळ्याचं आलं होतं बघा पेपरला. बापरे. म्हणजे आम्हाला ती सवय आहे ती किती काम करायची. आतापर्यंतची सर्वात टफेस्ट केस कुठची होती? आमची ते डिलिव्हरीच्याच केस टफेस्ट होत्या. एक अशी पेशंट होता, सोनोग्राफी वगैरे करून प्लॅसेंटा प्रिव्हिया म्हणजे प्लॅसेंटा पुढे होती गर्भाशयाच्या मुखावर, आणि ती इथे आली, पण ती प्लॅसेंटा तिथे नव्हतीच. बापरे. मग ती आम्ही इथे डिलिव्हरी केली, पण त्यावेळेला आम्हाला अतिशय तणाव खाली होतो आम्ही. पण ते नॉर्मल झाली. म्हणजे सोनोग्राफी म्हणा, कुठेही रिपोर्ट म्हणा, याचा आम्ही जास्त विचार करत नाही. आम्ही आमच्या क्लिनिकल स्टडीवरच पुढचं ठरवतो. प्रत्येक पेशंट क्लिनिकलीच ठरवतो. 80% पेशंट हे क्लिनिकलीच डायग्नोज होतात. 20% लोकांना फक्त इन्व्हेस्टिगेशन लागतात. पण आता उलटं झालंय, 80% लोकांचे इन्व्हेस्टिगेशन होतात आणि 20% होत नाही. बरोबर. आतापर्यंत किती डिलिव्हरीज केल्या असाल तुम्ही? काय तर मोजता पण येणार नाही. हजारो झाले असतील. काय? हजारो. 20 वर्ष करत होते. बापरे. आणि स्नेक बाईट पण 20 वर्ष केलेली आहेत. आणि बाकीचं रुटीन ते आहेच नेहमीच.
बरोबर. स्नेक बाईट किंवा हा आला तर आम्हाला 2-3 ठिकाणी लक्ष द्यावं लागतं. हम्म, त्या पेशंटकडे द्यावं लागतो, हम्म. त्याच्यावर सारखं मॉनिटरिंग करावं लागतं आणि दुसऱ्या कॉटवर बाकीचे पेशंट घ्यावे लागतात. हम्म. म्हणजे दोन्ही ठिकाणी आमचं सतत काम चालतं. वर्किंग ब्रेन लागतो त्यावेळेला. 4-5 ठिकाणी बेड्स आहेत, त्यामुळे एकाच ठिकाणी 3-4 पेशंट घ्यावे लागतात एकाच वेळी, हम्म, कारण हिला वेळच लागणार. हम्म. तुमचा जन्म, शिक्षण आणि पुढे वैद्यकीय क्षेत्रात काम करायला लागल्यापासून कोकणात परत येण्यापर्यंतचा प्रवास कसा होता? जन्म इकडेच झाला. हम्म. पहिलं काय खाल्लं, मीठ भाकर काय खाल्ली, हम्म. खिमटवरच आम्ही मोठे झालो. आणि फणस, कुठे आंबे, रायवळ वगैरे खाऊन तब्येत मजबूत झाली होती. हम्म. म्हणजे आम्ही कधी आजारी पडायचेच नाही. हम्म. सगळं नैसर्गिक होतं. हम्म. पण मुंबईला गेलो मग शिक्षणासाठी. तिथे पहिल्यांदा आजारी पडलो, कारण आम्हाला ती सवयच नव्हती ना खाण्याची. हम्म. आणि तेवढं जेवण हे पण मिळत नव्हतं. इकडे आम्ही आडवा हात मारलेला, तिथे काय ठराविकच खायला मिळे, हम्म. त्यामुळे आजारी पडलो. अच्छा. नंतर मग काय तिकडे 5-6 वर्ष काम केलं, कॉलेज, आणि नंतर 1 वर्ष हाऊसमनशिप केली. पण 3ऱ्या-4थ्या वर्षात आम्ही कॉलेजमध्ये जवळजवळ नसायचा, हम्म. हॉस्पिटलमध्ये असायचा. हम्म. संध्याकाळी 5 वाजले की मी रात्री शेवटची गाडी असेपर्यंत आम्ही तिकडेच असायचे, हम्म. भाबा किंवा इतर ठिकाणी, किंवा सकाळच जायचं आम्ही हम्म. 4 वाजता 5 वाजता उठून. हम्म. तेव्हा आमचे मामा वगैरे म्हणायचा, करतोय काय समजत नाही, कुठे जाईल काय आणि काय करतोय. हम्म. आजी ते मी आज ते चिठोरे वगैरे करायचे खिशात, अजूनही खिशात तिथे चिठोरे असतात. हम्म. ते म्हणजे नवीन नवीन का आलं ना, हम्म. ते लिहून ते करायचं आणि वाटेत वेळ मिळेल तेव्हा ते पाठांतर करायचं. हम्म. त्याला वाटलं हा काहीतरी कोणाला प्रेमकथा लिहितोय कोणाला तरी, हम्म. पण ते मामाला दाखवलं त्या चिठ्या. हम्म. मामा म्हणाले ते त्यांचे प्रेम चालूच राहू दे, तू काय बोलू नको. हम्म. अजूनही चिठ्या आम्ही तयार करतो खिशात. काय डिफिकल्ट असलं की, बरोबर. नवीन ड्रग असला की लिहून खिशातच ठेवतो. हम्म. 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 ती सवय अजूनही आहे. बरोबर. आणि रोज 15 मिनिटं वाचल्याशिवाय मी झोपत नाही. बरोबर. आणि जर्नल सगळी असतात, अच्छा. अमेरिकन, ब्रिटिश, हम्म. इंडियन हम्म. आणि बॉम्बेची. बरोबर. त्यामुळे अप टू डेट आहोत, आम्हाला कुठे जावं लागत नाही हम्म. हम्म. रिफ्रेशर कोर्ससाठी. कारण इथून रिफ्रेशर कोर्ससाठी जायचं म्हणजे 30-70 किलोमीटर जायला पाहिजे. हम्म. रस्ते एकदम खराब, हम्म. हम्म. जाऊन येणंच तो हैराण होतो. आणि बरोबर. हल्ली ते रिफ्रेशर कोर्स म्हणजे काय विशेष नसतं, बरोबर. खाणं पिणं मजा मारणं. काय शिक्षण झालं तुमचं त्यावेळेला? थोडे MF आहे, ग्रॅज्युएशन आहे ते. ओके. आणि मग ते शिक्षण घेतल्यानंतर आपण परत कोकणात यावं किंवा यावं लागलं की नेमकं काय झालं? आईची इच्छा होती, हम्म. तू कोकणात ये. आजोबा पण म्हणायचे कोकणात ये, मग आलो. पण तेव्हा असं वाटलं नाही आपण एवढं शिक्षण घेतलंय तर मग त्याचा हो, उपयोग पण कुठेतरी- त्याचं हे नव्हतं ना, आर्थिक बळ पाहिजे ना. 5,000 पाहिजे होते, हम्म. 5,000 नव्हते त्यावेळेला. हम्म. तो यावेळेला नाहीतर मी यावेळेला प्रभादेवीला असायचा. बरोबर. मग आता इतके वर्षांनंतर काय वाटतं त्या, म्हणजे ती अगतिकता होती म्हणायची, पण ते कधी कधी वाटतं, हम्म. कारण काही गाड्या नसतात, हम्म. रस्ते नाहीत, रस्ते अजून आहेत तसेच आहेत. हम्म. तेव्हा माझा निर्णय चुकला असा वाटतो. हम्म. पण पेशंटकडे बघितलं आणि पेशंटने ते एकंदर मला दिले हम्म. रिस्पॉन्स, हम्म. त्यामुळे वाटतं तर केलं ते काही वाईट नाही केलं, बरोबर. चांगलं झालं. एक चांगली हे होऊन गेली इनिंग, बरोबर. समाधान आहे. समाधान आहे. नक्कीच. तुम्ही पुस्तकं लिहिलेली आहात असा उल्लेख सुद्धा त्या कमेंट बॉक्समध्ये पण होता, आणि मी जेव्हा स्टडी केला तुमच्याविषयी थोडा तेव्हा तुमची 2-3 पुस्तकं समजली मला. पण तुम्ही नेमकी आत्तापर्यंत कोणकोणती पुस्तकं कोणकोणत्या विषयांवर लिहिलेली आहात आणि आगामी काळात अजून कुठली पुस्तकं येणार आहेत का? हे आहे ते पहिले 15 वर्षाची व्हिजिट बॅग म्हणून आहे. व्हिजिट बॅग. हां, पहिल्या 15 वर्षाचं त्याच्यात चित्र आहे. ओके. नंतरची पॅनोरमा आहे, हम्म. ती 15 वर्षाची. हम्म. हम्म. आणि आता तिचं नाव पाहिलं ना, तिसरी स्पंदन आहे. ते कोरोनाचं संपूर्ण त्याच्यामध्ये आहे. ओके. कसं काम केलं, काय कसा त्रास झाला, काय फायदा झाला, काय तोटा झाला, सगळं आहे त्याच्यात. हम्म. आणि याच्यामध्ये सारस्वत मित्र म्हणून एक मॅगझिन आहे, अच्छा. त्याच्यामध्ये लिहितोच मी. ते ओके. असतंच. आता अजून कुठलं पुस्तक आहे विचारात? आता आधी हेच 2 महिने झाले. ओके. स्पंदन येऊन. हा, स्पंदन. अच्छा. कोविड मधले प्रामुख्याने
काय चांगले वाईट अनुभव आहेत तुमचे? नाही, लोकांनी चांगला साथ दिला, सपोर्ट. कोणी काही तक्रारी केलेली नाही. चांगलं म्हणजे त्यांना आवडलं. कुठे गेले तर ते म्हणतात आमचा देव आहे तो. पण कोणीच घेत नव्हते पेशंट. लांबून हात लावायचे किंवा असे लांबून पैसे टाकायला सांगायचे. लांबून बरोबर पैसे व्यवस्थित घ्यायचे पण लांबून टाकायचे. बरोबर. म्हणजे हात पण लावायचा नाही. ते म्हणतात की असाच एक डॉक्टर आहे की अजूनही तपासतो त्या कोविड काळात. बरोबर. आम्ही तसं काही केलेलं नाही. आणि सगळेच काही कोविड नव्हते हो. बरोबर. 10% कोविड होते. बरोबर. बाकीचे न्यूमोनिया, सीओपीडी, अस्थमा, हार्ट फेल्युअर असे असायचे. ते बरे व्हायचे ना. बरोबर. त्यामुळे त्यांच्यावर तो अन्याय नाही झालेला आहे. त्यांना न्याय मिळाला. बरोबर. कोविडचे होते थोडेसे 5-10 पेशंटच सिरियस होते. बरोबर. बाकी सगळे होते ते म्हणजे इम्प्रुव्हमेंट होण्यातले होते. बरोबर. सध्या कोकणची परिस्थिती आपण बघितली तर अनेक तरुण गाव सोडून शहराकडे वळत आहेत, ज्यांची शिक्षणं सुद्धा फार झालेली नाहीत. म्हणजे असं नाही की शिक्षण चांगलं घेतलंय म्हणून कुठेतरी चांगली अपॉर्च्युनिटी आहे म्हणून जाऊया, असं नाहीये. तर शहराविषयी कुठेतरी आकर्षण दिसतंय आणि गावात कोणाला राहायचं नाहीये. तर अशी परिस्थिती कोकणावर आज का ओढवली असं वाटतं आणि यावर काय उपाययोजना करता येतील? ते काही कमी त्यांना त्रास घ्यायला नसतं. इन्स्टंट आहे हल्लीचं. जेन झेड त्यांना सगळं इन्स्टंट लागतं. सक्सेस लागतात म्हणजे ताबडतोब व्हायला पाहिजे. मी इतकी इन्व्हेस्टमेंट केले म्हणजे माझी एवढी रिटर्न व्हायला पाहिजे. तसं काय होत नाही. ते पहिली 5 वर्ष तुम्हाला फाउंडेशनच आहे ना. ते कुठच्या याच्यासाठी 5 वर्ष फाउंडेशनच आहे ना ते. बरोबर. फाउंडेशन टाइम आहे. इथे करायला त्यांना त्रास म्हणजे थोडासा त्रास घ्यायला नको असतो कोणालाही. कष्टमय जीवन नकोय. नको, बिलकुल नको. आणि 4 व्हीलर लवकर आली पाहिजे. तशी लगेच कशी येईल? आम्हाला 20 वर्षानंतर आम्ही 4 व्हीलर घेतली. एवढा कोण थांबू शकत नाही ना. आतापर्यंत तुम्ही कोकणात राहिलात, कोकणाविषयीच्या काय भावना आहेत? कोकण मला अतिशय आवडतं. निसर्ग इतका ओतप्रत आहे की मी कधी आमची बाग आहे तिकडे आंब्यांची, तिथे गेला की मी सगळं विसरूनच जातो. अच्छा. पण प्रत्यक्ष निसर्गच आहे ना तो. निसर्ग म्हणजे स्वर्गच तो. शेतीची पण आवड आहे तुम्हाला? आहेत, लावले 2000 कलम आहेत आमचे. 2000 कलम आहेत? हो. मग त्याची मॅनेजमेंट कोणी दुसरं आम्ही बघतं की गुरुवारी तुम्ही स्वतः? संध्याकाळी करतो. अच्छा. त्याची आहेत माणसं पण शेवटी आपल्याला जावंच लागतं. गुरुवार एक तुम्ही स्पेशल वार ठेवलेला आहात. होय. तर कारण काय? काय बँकिंगला वगैरे जायला झालं ना ओके. तर संडे बंद ठेवून जमत नाही. बरोबर. सगळंच बंदच असतं ना शहरात. त्यामुळे आम्हाला गुरुवारी कुठे जाता येतं. बरोबर. तुमचा आध्यात्मिक विश्वास किती आहे? आहे तर आम्ही रोज परमेश्वरचं नाव घेतो. पण असं हे करत नाही, थोतांड वगैरे नाही. बरोबर. आठवण करतो देवाची. जे एक आहे जी शक्ती आहे तिची आम्ही स्मरण करतो नेहमी. गरजू आहे त्याला मदत करतो. पण याच्यासाठी मागतात ना, असंच कशासाठी मागतात असं देवाच्या नावाखाली काहीतरी नाच गाणी, त्याच्यासाठी आम्ही देत नाही. आम्ही मग त्यांना गुस्सा येतो आमच्याबद्दल. पैसे देत नाही, बरोबर. खर्च करत नाही. ह्या देवळाला एकदम पडायला झाला होता कांबळेश्वर म्हणून. मग ते आम्हीच तेच करून घेतलं. नंतर मग तुम्हाला दाखवतील या मुली. पडायला झालं होतं. म्हणजे असं आम्ही एकच करतो. ते परमनंट काय स्ट्रक्चर असेल, परमनंट काय असेल तर आम्ही देतो. बरोबर. हायस्कूलला दिलं, शाळेला दिलं. शिक्षणासाठी आम्ही द्यायला नेहमी तयार असतो. बरोबर. चालेल. धन्यवाद डॉक्टर, आज तुम्ही आम्हाला वेळ दिलात. आणि मला वाटतंय डिजिटली आज पहिल्यांदाच तुमचं काम कुठेतरी या माध्यमातून समोर येणार आहे. मला वाटतंय अशा प्रकारे पहिल्यांदा कधी कुठची डॉक्युमेंटरी तुमची वेबवर नसेल नाही तर झालं. ती आज मला करायचं भाग्य मिळालं, तर त्याबद्दल मी सुद्धा समाधानी आहे. आणि तुमचे सुद्धा विशेष आभार. तुम्ही आज मला सहकार्य केलं, तुमची संपूर्ण पार्श्वभूमी, तुमचा प्रवास मला सांगितलात. थँक्यू सो मच. थँक्यू. हे पहिल्यांदा असं सगळं उघडं होतं. बरोबर. इथे तुम्ही राहतो. ओके. इथे आमचा टीव्ही. अच्छा, ह्याच्यात आहे होय. ओके. आणि तो आम्ही कुठून बघतो? तिथून बघतो. अच्छा, इकडे या खोली आहे. आतमध्ये ही बेडरूम आहे. ओके. तिथून डॉक्टर इथे झोपलेले असतात. बरोबर. म्हणजे बरोबर. रिक्लाइन मध्ये हो. तिथून बघतात. वा. ही आमची बरोबर. डायनिंग टेबल. हां आहे. त्याच्यात आम्ही थोडं छोटं केलं. ठीक आहे.
गौरी तिथे लाईट असं ही मुंबईची सवय होती छोट्या जागेत सगळं मॅनेज करायचं की कसं काय? नाही एवढे मी असं- राहिले नंतर मग हळूहळू हा विचार करत गेले हे असं करूया का तसं करूया का. बरोबर. इवन आम्ही त्या काळात मी हे पण घेतलेला हा AC, अच्छा पण इलेक्ट्रिसिटीचा प्रॉब्लेम ना. ओके. हे कपाट हम्म. तेव्हा पूर्ण घडून घेतलेलं पहिलं विकत आम्ही आमच्या खिशात वा घेतलेलं ते अजून आहे. बरोबर. नंतर त्यावेळेला आमच्या खिशातून हा 76 मध्ये हा आम्ही गोदरेजचं घेतलं का ते इथे बाकीचं रस्टिंग होणार. बरोबर. त्या स्वकमाईतून घेतलेल्या वस्तूचा आनंद अजूनही वेगळा तुमच्या आहे. चेहऱ्यावर हो, हो. दिसतोय तो. आणि पैसे जमा करून केलेला आहे तो. आमच्या लहानपणचं आईकडचं हा हे आईने मला दिलं ते अजून आम्ही मेंटेन केलं. म्हणजे किती वर्ष झाली असतील? 70. बरोबर. आता 70च्याहून जास्त झाली असतील. मला तर आता 75वं वय लागलंय. अच्छा म्हणजे बघा तेवढी झाली, बरोबर. पण आम्ही ते ठेवले. आमचे मित्र, ही पुस्तकं म्हणजे आमचे मित्र, त्याची मैत्री. चांगली पुस्तकं आमच्याकडे आम्ही ठेवतो. काही library विकतच घेत. मिनी लायब्ररी. काही लायब्ररी मेडिकलची आहेत सगळी आमची पण. ओके. हे बघा हे आमचं कुटुंब. अच्छा हा माझा मोठा मुलगा डॉक्टर आहे तो, ओके. हा इंजिनियर आहे तो. हम्म. या नातवाची मुंज होती. हम्म. आता हा फर्स्ट MBBS ला आहे. बर. ही MBBS झाली. हम्म. ही मोठी सून डॉक्टर आहे ती. हम्म. आणि ही धाकटी सून ही आहे डिझायनर आहे हम्म. ही. आणि हा माझ्या मुलाचा लहानपणचा 8 महिन्याचा वर्षाचा होता काहीतरी तो वा त्यावेळेचा. आता हे बघा हे असं केलंय, किचन असं केलं. ओके. हां इथे बाथरूम केली. जिन्याच्या वरती तेवढीच जागा मोकळी मिळाली, पण भरपूर काचा लावल्यामुळे हे सगळं सुकून जातं लगेच. बरोबर. मच्छरचा त्रास होत नाही. म्हणजे खऱ्या अर्थाने हटके घर आहे एकदम, कारण एकदम छोट्या जागेत सर्व संसार उभा संसार आहे उभा आहे. वरती. ही माहिती आहेत ना तुम्हाला ह्याची अशी कपाट मिळायची, तशी कपाट घेतलेलं होतं. अच्छा. त्याचं मी हे मेस्त्रीला सांगून हम्म. लाकडाने कपाट पूर्ण बंद करून घेतलं. बरोबर. आता इथे या, हे इथून इथपर्यंत कोठार होतं. अच्छा ते काढल्यानंतर आता ही जागा मोकळी झाली. बरोबर. स्टोर रूम टाईप थोडंसं काय सामान असेल तर. आणि इथून दिसणारा व्ह्यू आहे सगळा हा बघा इथून सुद्धा आहे. अगदी एल शेप मध्ये जशी जागा मिळेल तसं आम्ही आपलं केलेलं आहे. पुस्तक आहेत इथे. हे ही आमचे बघा सगळे मित्र आहेत. रात्री थोडं तरी बापरे. वाचल्याशिवाय आम्ही झोपत नाही. होय काय? आणि चालूच हे सगळे असतं आमचे सगळे मेडिकलचे. येतं. मेडिकलचे दर महिन्याला ते येतात. अच्छा. ब्रिटिश जर्नल पासून आहेत त्यांचे. होय काय? परवडली नाही तरी आणतो आम्ही, कारण का दुसरा इथे रिफ्रेशर कोर्स असा नाही. बरोबर. आणि एक सांगते, हे इथे असं ह्या लावलेत ना स्टार वगैरे, इथे एक लावलेत आणि इथे, त्यामुळे रात्री जरी लाईट गेली तरी त्याचं रिफ्लेक्शन राहतं ना. बरोबर. तर आपलं पूर्ण घर बघून झालेलं आहे आणि या व्हिडिओमधून आपल्याला एक वेगळ्या प्रकारचं घर आणि एक असामान्य गोष्ट आपल्या कोकणातील आपल्याला दाखवता आली आपल्या प्रेक्षकांसाठी. मॅडम खूप खूप धन्यवाद. तुमचे विशेष आभार, त्याचप्रमाणे तुमच्या कुटुंबियांचे आभार ज्यांनी आपल्याला हा व्हिडिओ बनवण्यासाठी सहकार्य केलं. डॉक्टरांनी सुद्धा आपल्याला खूप छान माहिती दिली. तुमच्या सर्व स्टाफने आपल्याला कोऑपरेट केलं. सर्वांचे मनपूर्वक आभार. आपल्या प्रेक्षकांचे देखील मनपूर्वक आभार. तुम्ही हा व्हिडिओ आतापर्यंत बघितलात. हा व्हिडिओ नक्की शेअर करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही गोष्ट पोहोचवायला विसरू नका. आपला यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा. मी अशाच कोकणातील हटके गोष्टी नेहमी शोधायचा प्रयत्न करत असतो आणि तुमच्यासमोर आणायचा प्रयत्न करत असतो. तर नक्की चॅनल सबस्क्राईब करा आणि जोडलेले राहा. नमस्कार, धन्यवाद.